रंगचिकित्सेचा आपला शेवटचा पार्ट राहिला होता, बरोबर ना? आपण इन्फ्रारेड वगैरे हे बघितलं होतं. अल्ट्राव्हायोलेट रेड, अल्ट्राव्हायोलेट रेजचं कसं थंड आणि उष्ण परिणाम होतात तिथपर्यंत आपण थांबलो होतो. ओके. आता ह्या सूर्यप्रकाशात म्हणजे मूळतःच हे जे आपण मगाशी प्राथमिक रंग आणि दुय्यम रंग आपण जे काही बघितले ते असतात. आता त्यांचे गुणधर्म काय आहेत ते आपण थोडक्यात बघूया. लाल रंग आहे म्हणजे आपण ज्या काही काचा किंवा जे काही कुठल्या चिकित्सेसाठी आपण वापरणार आहोत तर त्याचा गुणधर्म तो उष्णता निर्माण करतो का तो थंडावा निर्माण करतो, तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं असतं. आता लाल रंग आहे तर तो उष्णता निर्माण करतो. पिवळा रंग आहे तो प्रकाशित करतो किंवा प्रज्वलित करणं, म्हणजे हा गुणधर्म त्याचा आहे. निळा रंग आहे हा थंड करतो. आता दुय्यम रंग आहे त्यांचे गुणधर्म. नारिंगी रंग याच्यामध्ये लाल आणि पिवळा हे दोन्ही समप्रमाणामध्ये असतात. हिरवा यात पिवळा आणि निळा रंग समप्रमाणामध्ये असतो. पर्पल रंग याच्यामध्ये निळा आणि जांभळा रंग समप्रमाणामध्ये असतो. सॉरी, लाल आणि निळा रंग समप्रमाणामध्ये असतो. जांभळा याच्यामध्ये लाल आणि निळा रंग यांचे मिश्रण असून निळा रंग कमी प्रमाणात असतो, म्हणजे जांभळ्या रंगामध्ये लाल हा जास्त प्रमाणामध्ये असतो. त्याच्यानंतर गुलाबी लाल आणि सफेद यांचं मिश्रण असतं. इंडिगो निळा आणि जांभळा यांचं मिश्रण असतं. नंतर गर्द निळा म्हणजे तो एक पूर्णपणे निळाच रंग, आपण त्याच्यात काही मिक्सर नसतं. काळा रंगामध्ये लाल, निळा आणि पिवळा हे तिन्ही रंग सम प्रमाणामध्ये असतात. लाल, निळा आणि पिवळा. सफेद किंवा पांढरा रंग याच्यामध्ये 5 भाग लाल, 3 भाग पिवळा आणि 8 भाग निळा हे जर एकत्र केले तर याच्यामध्ये सफेद किंवा पांढरा रंग तयार होतो. आणि राखाडी रंग जो आहे तो काळा आणि सफेद यांचं म्हणजे पांढरा रंग यांचं मिश्रण. आता यांच्यामध्ये काळा पांढरा काळा पांढरा व राखाडी रंग क्रोमोथेरपी उपचार पद्धतीत वापरत नाहीत. बाकी सर्व रंग प्रामुख्याने वापरले जातात. म्हणजे काळा, पांढरा आणि राखाडी हे 3 रंग वापरले जात नाहीत उपचार पद्धतीमध्ये, बाकी वापरले जातात. आता हे जे रंग आहेत तर त्यांच्या आपलं आपण म्हटलेलं की या रंगांचा आपल्या मनावर आणि भावनांवरती परिणाम होतो. तर ते आपण बघणार आहोत. रंगांची भावनात्मक आणि मानसिक तत्व काय आहे. लाल रंग लाल रंग हा प्रेमाचा व भावनेचा प्रतीक असून त्यापासून शरीरातील नवीन पेशी निर्माण होतात व त्यांचा स्वाभाविक गुण उत्तेजना देणे हा आहे. म्हणून याला हिंदू धर्मातील रजोगुण असं म्हणतात. व रंगातील रक्तावर शरीरातील रक्तावर प्रभाव असतो, म्हणजे या लाल रंगाचा आपल्या रक्तावरती प्रभाव घडून येतो. मैत्री, प्रेम, स्वास्थ्य, तेज, शक्ती, ताकद याचं तो प्रतीक आहे. हम्म. आपण कुठलीही गोष्ट वाढवायची असेल त्यावेळेला लाल रंग आपण म्हणजे उत्तेजना द्यायची असेल आपल्या स्नायूंना, पेशींना किंवा काय, तर तेव्हा आपण हा लाल रंग वापरत असतो. आता पिवळा रंग आहे तर हा बुद्धीचा प्रतीक असून तो शरीरात न लागणाऱ्या पेशींचा नाश करतो व हा प्रज्वलित करण्याचा याचा धर्म आहे. म्हणजे आपण ज्योत असते ना ती प्रज्वलित झालेली पिवळ्या रंगाची असते. त्याला हिंदू धर्मातील तमोगुण असं म्हणतात. त्याचा शरीरातील पित्तावरती प्रभाव असतो. आता निळा रंग हा रंग सात्विक व उत्तेजकाचा प्रतीक असून शरीरातील न लागणाऱ्या पेशी बाहेर टाकतो व अशाच रीतीने शरीरातील थंडपणा निर्माण करतो. म्हणून याला सत्वगुण असं म्हणतात. याला मेंदू व नर्वस सिस्टम वरती प्रभाव होतो. म्हणजे तुम्हाला जर आपण आधी बघितलं, तुम्हाला आठवत असेल तर, की डोकं शांत करायचं आहे, निद्रानाशाचा विकार आहे वगैरे असेल उत्तेजना, त्यावेळेला निळ्या रंग बाटलीतलं पाणी किंवा तेल तुम्ही लावलं तर त्याचा परिणाम तुम्हाला चांगला होतो. जेव्हा वरील 3 रंग मानवाच्या शरीरात योग्य प्रमाणामध्ये असतात त्यावेळेला मनुष्य निरोगी स्थितीमध्ये असतो. कारण नवीन पेशी, आता आपण या तिन्ही बघितलं तर त्याच्यामध्ये आपण पेशींच्या बद्दल बघितलं.
कारण नवीन पेशी निर्माण करणं, न लागणाऱ्या पेशींचा नाश करणं आणि हे होत असतानाच निरुपयोगी झालेल्या पेशींना शरीराबाहेर टाकणं हे कार्य व्यवस्थितपणे चालतं. अशा रीतीने शरीरातील अशुद्धी बाहेर टाकली जाते व शरीराला रोगमुक्त ठेवले जाते व मनुष्याचे आयुष्य अशा रीतीने वाढते. म्हणजे ह्या अशा प्रकारे रंगांचा आपल्या शरीरावरती परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. आता नारिंगी रंग हा आरोग्य, बुद्धी, दैविक महत्वाकांक्षेचा प्रतीक आहे. हिरवा रंग वाढ व बुद्धीचा प्रतीक आहे. निस्वार्थीपणा, कनवाळूपणा, दानशूरपणा याचा निदर्शक आहे. पर्पल रंग हा भव्यता, यश व प्रसिद्धीचा प्रतीक आहे. जांभळा रंग हा श्रद्धा, कमजोरी व नम्रतेचा प्रतीक आहे. गुलाबी दया व निष्ठेचा प्रतीक आहे. इंडिगो, आता काही शब्द ते इंग्लिश मध्ये आल्यावर ते रंग बरोबर डोळ्यासमोर येतात, त्यामुळे तेच शब्द सगळीकडे वापरलेले आपल्याला दिसून येतात. इंडिगो हा मानसिक प्रवृत्ती व संगीताचा प्रतीक आहे. गर्द निळा नम्रतेचा व शांततेचा प्रतीक आहे. काळा हा रंग अंधार, खूप बुद्धी व तिरस्काराचा प्रतीक आहे. सफेद किंवा पांढरा रंग शुद्धता, सत्य व स्वच्छतेचा प्रतीक आहे. राखाडी रंग दुःख व भीतीचा प्रतीक आहे. आता हा एक चार्ट केलेला आहे, तर त्या चार्ट मध्ये तुम्हाला प्रत्येक रंगाची म्हणजे कुठलं शारीरिक तुम्हाला त्रास असतील तर तुम्हाला त्या त्रासांवरती म्हणजे शारीरिक, मानसिक आणि भावनिक या तिन्ही गोष्टी एकाच वेळेला तुम्हाला याच्यामध्ये दिसणार आहे. म्हणजे लाल रंग असेल तर तुम्हाला काय व्याधी असतील, तर म्हणजे अॅनिमिया असेल, पॅरालिसिस असेल, सर्दी असेल, संधिवात असेल, लचक भरली असेल. आता तुम्ही एक लक्षात घ्या की इथे दुर्बलता आहे आणि तुम्हाला तिथे रक्ताभिसरण वाढवायचंय किंवा काहीतरी नवीन असं म्हणजे निर्माण करायचंय, त्यावेळेला हा लाल रंग वापरला जातो. पोलिओ आहे, दुर्बलता आहे, त्याच्याने डोकेदुखी थांबतं, रक्ताभिसरण वाढतं, पोटदुखीवर उपयोगी आहे, शरीरात नवीन पेशी निर्माण केल्या जातात, रक्तावरती याचा प्रभाव असतो. र, शुद्ध रक्त शुद्ध रक्त याच्यामध्ये होतं आणि उष्णता वाढते. आता मानसिक काय, तर उत्तेजना, शक्ती देणारा व चेतना भरणारा रंग आहे. खूप खोलवर पोहोचतो म्हणजे आपल्या शरीरामध्ये कारण का मज्जातंतू तुमच्या आतपर्यंत असतात, तर मज्जातंतू याच्याने उत्तेजित होतात आणि चैतन्य व शक्ती भरतो. भावनिक प्रेमाचे व भावनेचे प्रतीक आहे. हिंदू धर्मातील रजोगुण आपण जे मगाशी बघितलं ते. नारिंगी क्रियावर्धक आहे. आता नारिंगी पिवळा आणि लाल याचं मिश्रण आहे, त्यामुळे क्रियावर्धक आहे. वृद्धत्व व अशक्त यांना टॉनिक म्हणून उपयोगात आणू शकतो आपण. बुद्धीचा विकास करणार आहे, रक्ताभिसरण वाढवणार आहे, पचनशक्ती वाढवणार आहे, कफजन्य विकारामध्ये उपयोगी आहे. उदाहरणार्थ खोकला, फ्लू, न्यूमोनिया, दमा, लठ्ठपणा, मासिक पाळीचे विकार, हृदयविकार यांच्यामध्ये मिळतो. नंतर आता मानसिक याच्यात बघितलं तर उत्तेजक, आत्मविश्वास वाढवणारा, इच्छाशक्ती प्रबळ करणारा, महत्वाकांक्षा व अहंकार वाढवतो, साहस, त्याग व जोखीम घेण्याची तयारी याच्यामध्ये वाढवली जाते. उबदार रंग आहे हा लाल आणि पिवळा यांच्यामधील रंग आहे, नारिंगी रंग. आता पिवळा रंग मेंदू, यकृत, प्लीहा यांना फायदा होतो. गॅस, अपचन इत्यादी पोटाचे विकार बरे होतात. संग्रहणीमध्ये पोट साफ होतं आणि पित्तावरती प्रभाव पडतो. मानसिक याच्यामध्ये स्फूर्तिदायक, मेंदू उत्तेजित होतो, समस्या चटकन सुटतात. आता उत्तेजित मेंदू झाल्यावरती तो लगेच कार्य करायला लागतो. खूप उत्साही पण चिडखोर लोकांनी हा टाळायचा आहे, कारण उत्तेजना देतो. बुद्धीचे प्रतीक
शरीरातील न लागणाऱ्या पेशींचा नाश करतो आणि तमोगुणाचं प्रतीक आहे. हिरवा रंग दृष्टी सुधारते, डोकेदुखी व त्वचा रोगांवरती उपयोगी, डोळे शांत होतात, डोळ्यांचे रोग बरे होतात, स्त्रियांचे मनोविकार, गर्भाशयाचा दाह, स्वप्नावस्था, वाहणारे त्वचा विकार म्हणजे उजिंग एक्झिमा असतो की एक्झिमा झाला आणि तो त्याच्यातून पाणी बाहेर पडतंय तसं, कॅन्सरची वाढ थांबण्यास मदत करतो. मन शांत व उल्हासित करणारा असा रंग आहे. रंगांचा राजा त्याला म्हटलं जातं. वैभव आपल्याला याच्यामध्ये म्हणून पांढरा आणि हिरवा आणि केशरी रंग आपल्या झेंड्यामध्ये आहे. वैभव विपुलता दाखवणारा असा रंग आहे. निळ्या रंगानंतर निसर्गामध्ये जास्त आढळणारा रंग आहे. वाढ आणि शुद्धीचं प्रतीक आहे. आकाश असल्यामुळे आकाश आणि पाणी याच्यामुळे तो निळा रंग सृष्टीत जास्त असतो आणि त्याच्यानंतर आपली पृथ्वीवरती हिरवा रंग झाडांच्या स्वरूपात हा जास्त आपल्याला दिसतो. आता निळा रंग उन्हाळ्याचे दुष्परिणाम होतात. ताप, उच्च रक्तदाब, जुने व्रण आणि दमा बरा करतो. निद्रानाश, डोकेदुखी व भाजण्यावरती प्रभावी, अंगावरून जास्त जाणाऱ्या स्त्रियांना उपयोगी, केस गळण्यावरती उपयोगी, जखमा पिकू देत नाही, झोप शांत होते येते, जुलाब, आम्लता, जखमांची आग यावरती उपयोगी, अन्नाच्या चयापचयामध्ये मदत करतो, जंतू संसर्गाला आळा घालतो, कफ प्रधान विकारांमध्ये वापरू नये कारण तो थंडावा निर्माण करतो. शांत व थंड रंग मनावरील ताण कमी करणारा, वेदना कमी करणारा, मनाला उच्च विचारसरणीकडे नेतो, विशाल बनवतो. निळा रंग सगळं शांत करणारा असा आहे. सत्य व उत्तेजकाचा प्रतीक आहे. दुःख हलके करतो, शरीरातील नको असलेल्या पेशी बाहेर टाकतो आणि म्हणून तो सत्वगुणी असं त्याला म्हटलं जातं. पारवा रंग म्हणजे मोतीबिंदूसाठी, डोळ्यांसाठी, कानामध्ये बहिरेपणा असेल तर, डोकेदुखी खास करून अर्धशिशीवरती उपयोगी, श्रमाने थकलेल्यांना उपयोगी, मन शांत करतो, शरीर आणि मनाला उत्तेजना देतो. म्हणजे असं असलं तरी सुद्धा त्या उत्तेजनाचा अतिरेक म्हणजे आपण लाल रंगाचं बघितलं, उत्तेजना दिल्यानंतर त्याचा त्रास होत नाहीये, तर इथे तुम्हाला अतिरेक त्याच्यामध्ये झालेला आपल्याला दिसणार नाहीये. आणि या पारवा रंगाच्या शरीरावरती अजून राहिलंय हायड्रोसिल वरती उपयोगी, स्त्रियांचे मासिक पाळी व व्याधी त्याच्यावरती उपयोगी आहे, शरीरातील पाण्याचं प्रमाण योग्य राखतो आणि मज्जातंतूंना उपयोगी आहे. आता जांभळा रंग हॉर्मोन्स व अँटीबॉडीजची निर्मिती वाढवतो, प्रतिकारशक्ती वाढते, जंतू संसर्ग कमी होतो, लिहा नाही इथे काहीतरी चुकीचं लिहिलं गेलं. मोठा मेंदू हाडांना उपयोगी म्हणून बलवान, चपळ व उत्साही होतो. म्हणजे आपले हाडं बिडं त्यांच्यासाठी खूप चांगला उपयुक्त असतो आणि मोठ्या मेंदूवरती त्याचा परिणाम झालेला दिसून येतो. मनाचा समतोल राखतो, मनोरुग्णांना उपयोगी आहे, ध्यानासाठी 10 पट फायदा होतो. गुलाबी रंग शक्तिवर्धक आहे, सौम्य टॉनिक म्हणून उपयोगी पडतो, मज्जातंतूंच्या अशक्ततेवरती उपयोगी पडतो. उत्साहदायी रंग आहे, स्त्रीत्वाचं प्रतीक आहे. आता इथे आपलं क्रोमोथेरपी संपलेलं आहे. कोणाला काही विचारायचं आहे का? नोट्स मिळतील ना मॅम आम्हाला? हो, मी पाठवून देते. हो. कारण ह्या काय की ह्याच्यात बऱ्याच स्पेलिंग मिस्टेक्स आहेत, पण आता ना त्या मला माहित नाही, मी आधी काढलेल्या आहे तर माझा लॅपटॉप बिघडला, त्या एडिट करायला मला होत नाहीये त्या, म्हणजे काय झालंय माहित नाही आणि मला त्याच्यात फारशी काय गती नाहीये. मी 1-2 जणांना विचारून बघितलं पण
हे का असं का? जशा आहेत तशा पाठवा, आम्ही पाहून घेऊ हा हा कसं काय. हा, म्हणजे त्याच्यात काही शब्द चुकीचे कधी कधी टाईप करताना हे होतं, तसं हं, काही काही आहे. चालेल. सर हे काहीतरी झालं, एक मिनिट. स्टॉप शेअरिंग. आता आपण पुढचं घेऊया, चुंबक. त्याच म्हणजे मी काय हे बनवलेलं नाहीये, पण आपण चुंबक चिकित्सेच्या बद्दल माहिती घेऊया. हे काही काही नोट्स काढून ठेवलेले आहेत, त्याच्यातून आपण चुंबक चिकित्सेबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का फार तरी? म्हणजे अगदीच काही माहिती नाही असं काही आहे का? नाही नाही, तशी थोडीफार आहे. आपल्या वेगवेगळ्या ह्याच्यासाठी वेगवेगळे बेल्ट असतात. रिस्ट बेल्ट असतो किंवा आपल्या आणि कमरेलाही कशा, असतो. काय काय तत्वावरती चालतं ते, म्हणजे का, म्हणजे त्याच्याबद्दल ऐकलं असेल ना तुम्ही, काय तत्वावरती चालतं त्याच्यामध्ये, काय विचार केलेला आहे? म्हणजे आता हे कसं, क्रोमोथेरपी म्हणजे रंग, सूर्यप्रकाशातल्या रंगांचा वापर केला जातो, मग त्या चुंबकामध्ये काय असतं तर त्याचा वापर केलेला असतो? ते एवढं डिटेल नाही माहिती, पण त्याचा वापर चुंबकामध्ये करतात तुम्ही. चुंबकाची शक्ती असते, तर ती, हा, प्रत्येक चुंबकाला दोन ध्रुव असतात, उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. तसेच बरोबर. मनुष्याचे पण ध्रुव हा, तर हा. त्या, जे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे, तर त्याचा वापर केलेला असतो याच्यामध्ये आपल्याला थेरपी म्हणून वापर करताना. बरोबर. आणि आता आपण जसे रंगांचा बघितलं, उष्णता, लाल रंग वाढवतो, तर निळ्या रंग किंवा निळा रंग असलेले जे काही दुय्यम रंग आहेत, तर ते सगळे कमी करण्याचं काम करतात. म्हणजे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगते तसं ह्याच्यामध्ये उत्तर ध्रुव आहे ना, तुम्ही, हे जस्ट मी सांगते, आपण पुढे डिटेलमध्ये बघणार आहोत. तर उत्तर ध्रुव आहे तर एखादी गोष्ट अग्रिवेट करण्याचं काम, वाढवण्याचं काम केलं जातं. दक्षिण ध्रुव आहे ते थोडंसं शांत केल्याचं काम केलं जातं. म्हणजे उत्तर ध्रुवाच्या ठिकाणी तुम्ही फळं ठेवली तर ती लवकर पिकतील, आणि लवकर पिकवायची नसतील तर दक्षिण ध्रुवाच्या बाजूला ठेवली तर ती स्लो, म्हणजे ती प्रोसेस त्यांची आपोआप स्लो व्हायला लागते. हं? आता याचा चुंबक, त्याचा इतिहास काय आहे आपण आधी बघणार आहोत, की पूर्वीपासून तुम्ही ऐकलं असेल की पूर्वीपासून आपल्या वेगवेगळ्या देशांमध्ये या चुंबकाचा वापर केला जायचा. इजिप्तची राणी होती, ती इथे चुंबक लावायची, आणि मग त्यामुळे तिचं सौंदर्य बरेच म्हणजे टिकून राहत होतं वगैरे, अशा काही स्टोरीज तुम्ही कधी ऐकल्या असतील. तर ह्या सगळं असं आपण ऐकल्यावरती आपल्याला कळतं की आता हे ना, तुम्ही एक एक नोट डाऊन जरी करून घेतलं तरी चालेल, नाही तर बघा तुम्ही कसं. हं? कारण त्याच्यामध्ये बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणांचा संदर्भ तुम्हाला येणार आहे, की कुठे कुठे काय काय वापरलं जायचं ते. आता प्राचीन काळी आपल्या भारतामध्ये चुंबकीय उपचार केले जात होते, आणि आर्यांना ह्या चुंबकाच्या गुणधर्मांची माहिती होती, असं आपल्याला आढळून आलेलं आहे. लोखंडाला खेचून घेण्याची शक्ती चुंबकामध्ये असते, या गोष्टीचं ज्ञान त्यांना होतं. त्याचप्रमाणे चुंबकात असलेली शक्ती परिणाम करून रोग निवारण करू शकते, असा त्यांना विश्वास होता. म्हणजे त्या चुंबकामध्ये शक्ती असते आणि त्याला खेचून, लोखंडाला ते खेचून घेऊ शकतं, हेही त्यांना माहिती होतं, आणि ह्या शक्तीचा वापर करून रोग निवारण करता येतं, हेही त्यांना, याचा विश्वास म्हणजे त्यांना होता. आणि म्हणूनच वेदांमध्ये अनेक ठिकाणी या चुंबक शक्तीचा उल्लेख आपल्याला आढळतो. म्हणजे आयुर्वेदामध्ये चरक आणि सुश्रुत संहितेमध्ये त्याचा उल्लेख आहे, की विशिष्ट वाळू आणि विशिष्ट दगडांचा वापर केला तर रक्तस्राव, म्हणजे रोगनिवारण करता येतं. रक्तस्राव थांबतो, किंवा मासिक धर्माच्या वेळेला एखाद्याला जास्त रक्तस्राव असेल तर तो तुम्ही कमी करू शकता. तर याच्यामध्ये मला एका ठिकाणी म्हणजे आता हे आपल्याला माहिती आहे, पण अथर्व वेदामध्ये आता अथर्ववेद हा आयुर्वेदाचाच आधार आहे, बरोबर. तर अथर्ववेदामध्ये अनेक रोगांवरील उपचारांची चर्चा याच्यामध्ये केलेली असून, अथर्ववेदामध्ये पुढील सूक्तावरून चुंबकीय उपचाराची माहिती मिळते. आता हे सूक्त काय आहे तर, शतस्य धमनीनाम, शतस्य धमनीनाम, सहस्त्रस्य हिराणाम, ही पहिला हिराणाम,
अस काय लिहिलंय, अस्थूनी आणि न ला म, अस्थूनीन मध्यमा इमाहा. मी हा श्लोक तुम्हाला हे करून फोटो काढून पाठवून देते. अ मत्स्योस्मिध्यमा आहे मॅडम. अ? मत्स्योस्मिद्धमा. आहे ना? नाही, मत्स्योस्मिध्यमा. मत्स्यू आहे का? इथे अस्थ्यू आहे. कॅमेरा कॅमेरावरती. ओके, हे कोणतं पुस्तक आहे तुमच्याकडे? म्हणजे कोणाचे नाही मला दिसत आहे, जरा नाव सांगाल तर बरं पडेल, म्हणजे मी मिळालं तर. विलास गाजरे. विलास गाजरे. विलास गाजरे. ओके. मला एकदा फोटो पाठवाल का? म्हणजे मी माझ्याही संग्रही, कुठे मिळतं ते? हे मी पुण्यावरून बोलवले मॅडम. ओके ओके ओके. मग तुमच्याकडे जास्त माहिती आहे उलट. मी 10 ठिकाणाहून जमा केले. असेल तर मलाही पाठवून द्या, काही असेल तर पानांचे फोटो काढून, की काही नवीन माहिती जर त्याच्यामध्ये नाही अशी जर आपल्याला ऍड करता आली तर बघता येईल. बरं. मग तुम्हीच तो श्लोक पाठवून द्या तुमच्या यांना आणि मलाही पाठवून द्या फोटो काढून. हम्म. ओके मॅडम. इमाहा साकमंता अरंसत परिवह सिकतावती धनु बृहत्यक्रमित तिष्ठ वेलेयता सुक्रम. आता याच्यामध्ये सिकतावती म्हटलेलं आहे, तर याच्यामध्ये सिकतावती म्हणजे ती त्या वाळूच्या कणांना किंवा त्यांना म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये हा भाग 1 खंड 1 सूक्त 17 मंत्र 3 आणि 4 असे हे 2 मंत्र आहेत. त्याचा अर्थ असा आहे की 100 रक्तवाहिन्या व 1000 नसा यांमधली नस कडक झाली आहे, म्हणून तिच्यातील रक्तप्रवाह बंद झाला आहे. त्या ठिकाणी शरीरावरती विशिष्ट वाळूचा थर ठेवल्यामुळे रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाला आहे. म्हणजे आता ही विशिष्ट वाळू म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये मॅग्नेटिक गुणधर्म असलेली वाळू, त्याला त्यांनी सिकतावती असं नाव दिलेलं आहे. तर ती त्या ठिकाणी ठेवली तर त्याच्या मॅग्नेटिक गुणधर्मामुळे तो तिथला प्रवाह हा सुरळीत झालेला आहे, म्हणजे असा संदर्भ आपल्याला आढळतो. आणि अजून एक त्यांनी एक श्लोक दिला आहे, तर याच्यामध्ये त्यांनी सिक्त म्हणजे वाळू आणि सिकतावती म्हणजे वाळूने भरलेले, आईमाइन म्हणजे दगड किंवा चमकणारा दगड असे त्याच्यामध्ये शब्द त्याच्यासाठी आलेले आहेत. आणि त्याचा अर्थ त्या पुढच्या श्लोकाचा त्यांनी अर्थ असा दिलेला आहे की तुझ्या आतड्यातील 100 व इतर भागातील 1000 स्त्राव एका बिंदूवर मी दगडाच्या साह्याने दाब देऊन बंद केले आहेत. म्हणजे काय, की विशिष्ट ठिकाणी तुम्हाला बंद करायचंय ते रक्तस्राव वगैरे, तर ते सुद्धा तुम्ही ती माती ठेवली तर ते बंद करता येतात. तर अशा प्रकारचे त्यांनी हे दिसून येतात आपल्याला संदर्भ. आता याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की वरील सुक्तामध्ये दिलेला दगड व वाळू हे विशिष्ट प्रकारचे असावे, त्यामुळे रोग दूर करण्याचा विशेष गुण त्यांच्यामध्ये होता. धातूंनी बनवलेले चुंबक हे लोखंड व धातू यांच्या मिश्रणाने बनवले जातात व मातीने बनवलेले चुंबक रेती, माती, बेरियम व लोखंडाचे ऑक्साईड मिळून बनवले जातात. अशा प्रकारे वेदात सिकतावती म्हणजे वाळूने बनवलेले आणि अश्म म्हणजे चमकणारा दगड असा विशेष उल्लेख आपल्याला आढळतो. आयुर्वेदामध्ये लोहकांत शब्दाचा बऱ्याच वेळा उल्लेख केलेला आहे. हा लोहकांत म्हणजे चुंबक असावा असे अनेक तज्ञांचे मत आहे. आता याच्यामध्ये म्हणजे याच्यामध्ये आपल्याला कळतं की किती जुना आधार आहे याला, की चुंबकाचा वापर करण्यासाठी किती आपण किती वर्षांपासून होतोय. आता इजिप्तची राणी क्लिओपात्रा होती, ती सौंदर्य टिकवून ठेवण्यासाठी तिच्या मुकुटावर इथे तिचा एक तो मॅग्नेट ती वापरायची होती. आता आधुनिक काळामध्ये आपण जर विचार केला तर इसवी सनापूर्वी 1000 वर्षापूर्वी चुंबक चिकित्सेचा शोध लागला गेला असं मानलं जातं. आणि या शोधाचा आधार कोणता आहे म्हणजे की, तर त्याची सुद्धा निरनिराळी मतं आहेत की कोणी सुरू केलं किंवा काय सुरू केलं. वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये तुम्हाला वेगवेगळे संदर्भ याच्यामध्ये आढळून येतील. पाश्चात्य देशामध्ये 2500 वर्षापूर्वी मॅग्नेटिस
नावाचा मुलगा पर्वतावर हिंडत असताना त्याच्या हातातली लोखंडी सळी व जोड्याला मारलेले खिळे एका दगडाला चिकटून बसले व त्याला पटकन पुढे जाता येईना. त्यानंतर त्याने गावात जाऊन राजाला सांगितले व चुंबक व दगडाचा शोध लागला आणि त्या मुलाच्या नावावरून त्याला मॅग्नेट असं नाव पडलं. म्हणजे तो ज्या वेळेला पर्वतावरती हिंडत होता तेव्हा त्याच्या जो म्हणजे पूर्वी चपलांना खिळे मारले जायचे, चुका असायच्या, तर त्याला ते त्या सगळ्या चिकटून बसले आणि त्याची काठी होती ती पण चिकटून बसली आणि प्रत्येक छोट्या छोट्या गावांचे राजे असायचे, तर त्यांनी राजाला जाऊन सांगितलं आणि मग सगळ्यांना ते कळलं की ते म्हणजे अ, तिथे जे काय आहे दगड तर तो आकर्षून घेतो लोखंडाला आणि मग त्या मुलाचं नाव मॅग्नेटिस होतं, त्याच्यावरून मॅग्नेट असं त्याला नाव पडलं. आता दुसरं असं मत आहे की आशिया मायनर मधील मॅग्नेशियामध्ये प्रामुख्याने लोखंड व प्राणवायू यांचं संयोजन असलेली माती मिळते. या मातीत लोखंडाला आकर्षित करण्याचा गुण होता आणि मॅग्नेशियावरून मॅग्नेट म्हणजे त्या प्रदेशाचं नाव त्याच्यावरून मॅग्नेट असं नाव प्रचलित झालं असावं असंही एक मत आहे. इसवी सन पूर्व 800 वर्षांमध्ये युनानी लोक चकमक दगडाबद्दल जाणत होते, म्हणजे त्या दगडाला ते चकमक असं म्हणायचे. त्याचा उल्लेख ते अरस्तू, अफलातून म्हणजे त्याचा उल्लेख अरस्तू, अफलातून व होमर या ग्रंथांमध्ये केलेला आढळून येतो. म्हणजे या चकमक दगडाचा उल्लेख या 3 ग्रंथांमध्ये दिसतो आणि साधारण ते मॅग्नेट बद्दलच त्यांनी ते वर्णन केलेलं आहे. त्यानंतर चीन देशांमधल्या खलाशांना असं आढळून आलं की निसर्गात मिळणारा चुंबक हा दिशा दाखवण्यासाठी उपयोगात येतो किंवा काम करतो. म्हणून दुसऱ्या शतकात चुंबकाचा उपयोग दिशा दाखवण्याच्या यंत्रामध्ये केला गेला. आता दिशादर्शक तुम्हाला माहितीये ना, ते त्याच्यामध्ये एवढं छोटं कंपास असतं आणि त्याच्यामध्ये ती सुई असते आणि एका उत्तर ध्रुव त्याला लाल रंगाचं दिलेलं असतं आणि तर ती जिथे दर्शवते ती दिशा आपल्याला उत्तर दाखवते आणि समुद्रामध्ये खलाशांना याचा उपयोग जास्त होतो. त्यामुळे समुद्रात प्रवास करणाऱ्या खलाशांना दिशांचे ज्ञान होऊ लागले. त्या काळात खलाशी चुंबकाला मॅग्नेटाइड किंवा दिशादर्शक दगड असे म्हणत होते. म्हणजे त्यांनी त्या चुंबकाला मॅग्नेटाइड किंवा दिशादर्शक दगड असे ते म्हणत असत. स्वित्झर्लंड मधील प्रसिद्ध जादूगर, डॉक्टर व गूढवादी म्हणजे तो जो होता तर तो डॉक्टरही होता, जादूगर पण होता आणि गूढवादी पण होता. फिलिप्स पॅरोसेल्स असं त्याचं नाव आहे आणि त्याचा कालावधी 1493 ते 1541 हा त्याचा कालावधी आहे. तर यांनी चुंबकाच्या इतिहासामध्ये महत्वाचं कार्य केलं. त्यांनी चुंबकाची आकर्षण शक्ती तसेच अनेक शक्तींचं विश्लेषण केलं. विशेषतः चुंबकाची रोगनिवारण करण्याची शक्ती त्यांनी शोधून काढली. ते म्हणतात चुंबकाच्या शक्तीचा विशेष उपयोग सूज आली असता, त्वचा फाटली असता, तसेच गर्भाशय व आतडे यांचे दोष निर्माण झाले असता चांगल्या प्रकारे होतो. तसेच शरीराच्या अंतर्गत व बाह्य व्याधी दूर करण्यासाठी ती शक्ती प्रभावी आहे. म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल तर कुठेही रक्तप्रवाह थांबवण्यासाठी किंवा सूज कमी करण्यासाठी मुख्यत्वे त्याचा उपयोग केला जातो. म्हणजे नुसतंच बाह्य व्याधी नाही, अंतर्गत व्याधी सुद्धा त्याच्यात दूर करण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. आता ह्या डॉक्टर पॅरोसेल्स यांनी अनेक वर्षापूर्वी जे संशोधन करून निष्कर्ष काढले ते आजही सर्वमान्य आहेत. आता डॉक्टर विल्यम गिल्बर्ट त्यांचा कालावधी आहे 1540 ते 1603. प्रशांतजी, हे मी जे सांगते तो कालावधी बरोबर आहे ना? मॅडम परत सांगितलं. विल्यम गिल्बर्ट 1540 ते 1603. नाही, याच्यात उल्लेखच नाही मॅडम त्याचा माझ्या बरं, पुस्तकामध्ये. ठीक आहे. हे विद्युत व चुंबक यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे पहिले इंग्रज डॉक्टर होते, डॉक्टर विल्यम गिल्बर्ट.
विद्युत आणि चुंबक. आता विजेनी सुद्धा चुंबकीय शक्ती निर्माण केली जाते. आपल्याला शाळेमध्ये या गोष्टी काही काही प्रयोग ज्यांना एनसीईआरटी असेल तर त्यांना म्हणजे 10वीच्या आधी सुद्धा हे असायचं की अ, विद्युत विजेनी सुद्धा त्याच्याभोवती चुंबकीय शक्ती निर्माण होते आणि तेच आपल्याला आपण आपल्याकडे वीज येत असते वेगवेगळ्या यंत्रांमध्ये वगैरे त्याचा उपयोग केला जातो. हम्म. तर याच्यामध्ये त्यांनी हा शोध लावलाय की विद्युत आणि चुंबक यांचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे हे पहिले इंग्रज डॉक्टर होते. चुंबक सुई कोणती दिशा दाखवते यांचे निरीक्षण व परीक्षण करून त्यांनी निष्कर्ष काढला की पृथ्वी हा ही एका मोठ्या चुंबकाप्रमाणे आहे. हे सिद्ध करण्यासाठी त्यांनी अनेक प्रयोग केले आणि त्यांनी असंही अनेक प्रयोग करून असेही सिद्ध केलं की एका मॅग्नेट पासून तुम्ही अनेक मॅग्नेट तयार करता येतात. हम्म. हेही त्यांनी सिद्ध केलं. आता याच्यामध्ये असं खूप आपल्याला बरंच काही आढळतं की त्यांनी ते कसं सिद्ध केलं किंवा त्याच्यासाठी काय काय प्रयोग केले. पण आपल्याला सगळ्यांचा एक थोडक्यामध्ये आढावा घ्यायचा आहे की आपल्याला इतिहास जर लिहायचा आहे तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या आपल्याला काय आढळतं ते आपण थोडक्यात इथे नोंद घेतलेली आहे त्याची. इसवी सन 1600 मध्ये त्यांनी द मॅग्नेट नावाचे एक पुस्तक लिहून आपल्या ज्ञानाचा प्रसार केला. आता विल्यम गिल्बर्ट त्याच्या आधी नाव सांगितलं होतं फिलिप्स पॅरोसेल्स. आता यानंतर निरनिराळ्या देशातील अनेक शास्त्रज्ञांनी चुंबकावर शेकडो प्रयोग केले. परीक्षणाद्वारे अनेक सिद्धांत तयार करून हे शास्त्र समृद्ध केले. म्हणजे अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या देशांमध्ये त्याच्यावरती प्रयोग केले आणि अजून अजून त्याच्यामध्ये त्यांनी प्रयोग करून काही गोष्टी नमूद केल्या. त्यापैकी इंग्रज शास्त्रज्ञ मायकल फॅरेडे 1751 ते 1876 संशोधनाअंती असे जाहीर केले की विद्युत प्रवाहाच्या आजूबाजूला चुंबकत्व असते. तसेच त्यांनी चुंबकीय लहरी, चुंबक फिरण्याने निर्माण होणारी चुंबकीय शक्ती इत्यादी विषयांवर शोधकार्य करून चुंबक शास्त्रामध्ये भर टाकली. मायकल फॅरेडे. भारतामध्ये भारतीय प्रथम ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये चुंबकत्व व रसायनशास्त्र यांवर प्रयोग करून 1935 मध्ये डॉक्टर शांती स्वरूप भटनागर व केएन माथुर यांनी लिहिला. तेच वर्णन 1935 मध्ये लंडन येथे मॅकलिन यांनी प्रकाशित केले. म्हणजे आपल्या इथे जे भटनागर आणि त्यांनी माथुर यांनी जे काही प्रयोग केले तर त्याच त्यांनी तिथे प्रकाशित केलं लंडन मध्ये. तेच वर्णन 1935 मध्ये. जगभर चुंबकावर व त्यांच्या शक्तीवर अविरत संशोधन कार्य चालू आहे. मानवी रोग निवारणासाठी चुंबकाचा अचूक उपयोग होतो हे आता सिद्ध झाले आहे. भारतामध्येही अनेक प्रांतात चुंबक चिकित्सेच्या क्षेत्रात प्रगती झाल्याचे दिसून येते. त्याचे आश्चर्यकारक परिणाम पाहून चुंबक चिकित्सा शास्त्राचा उपयोग अधिकाधिक रोग निवारणासाठी व प्रतिबंधक म्हणून होत आहे. म्हणजे अमेरिकेमध्ये, रशियामध्ये याचे खूप त्याच्यामध्ये प्रयोग झालेले आपल्याला आढळून येतात. पृथ्वी व इतर ग्रह सूर्यमालेमध्ये विशिष्ट जागी त्याच्या चुंबकीय शक्तीने किंवा गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीनेच त्या बांधले गेलेले असतात. 1983 साली निओ मॅग्नेट म्हणजे चायनामध्ये त्यांनी तो शोध लावला. निओ मॅग्नेटचा जगातलं स्ट्रॉंग मॅग्नेट आहे, जगातलं सगळ्यात स्ट्रॉंग मॅग्नेट निओ मॅग्नेट म्हणून. तर 1983 साली त्याचा शोध चीन मध्ये लागला. तर अशा प्रकारे ह्या म्हणजे आतापर्यंत पूर्वीपासून तर आतापर्यंत कसं कसं त्याच्यामध्ये चुंबकाच्या वरती प्रयोग केले गेले आणि त्याच्यामध्ये पुढे पुढे जाऊन आपल्या शारीरिक व्याधी निवारणासाठी आता कसा कसा उपयोग केला गेला ते आपण बघणार आहोत. आता हे तुम्हाला इथपर्यंत समजले. काही नावं तुम्हाला लक्षात राहतील नाही राहतील तुम्हाला याच्यातून सुद्धा तुम्हाला व्हिडिओ मधनं तुम्हाला कळतील ती नावं. ओके. आता आपल्या पृथ्वीला पण उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव आहे ना? आहे ना?
कोणी व्हिडिओ ओपन करा ना, सगळ्यांचे व्हिडिओ बंद आहेत. पृथ्वीला आहे ना उत्तर ध्रुव हो दक्षिण ध्रुव, मॅडम, येस मॅडम आहे. मग तसाच त्या चुंबकालाही उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आहे. तर ते कसं आपण प्रूव्ह करू शकतो, तर एक ते जे मॅग्नेट असतं त्याला जर तुम्ही दोरा बांधला आणि एका ठिकाणी टांगून ठेवलं, हा, तर त्याचं टोक जे उत्तरेकडे, म्हणजे तुम्हाला कळलं नाही की कुठे, तर उत्तरेकडे जे टोक आहे तो उत्तर ध्रुव आणि दक्षिणेकडे जे टोक आहे ते दक्षिण ध्रुव. आणि आपल्या सूर्यमालेमध्ये सुद्धा आता आपण बघितलं की सगळे ग्रह आहेत ते याच्यानी बांधले गेलेले आहेत, त्या गुरुत्वाकर्षण शक्ती. आता ही गुरुत्वाकर्षण शक्ती म्हणजे काय आहे, तर ही चुंबकीय शक्तीच आहे. आता ही आपल्याकडे आता कशी कशी आली आपल्याकडे, म्हणजे सूर्याची पण एक चुंबक शक्ती आहे, बरोबर, पृथ्वीची स्वतःची आहे, सूर्याची आहे, परत पृथ्वीभोवती कोण फिरत असतं, पृथ्वीभोवती कोण फिरत चंद्र. असतं, चंद्र. तर ह्या चंद्राच्या गतीचा परिणाम होतो, चंद्र फिरत असतो म्हणजे चंद्र आणि पृथ्वीमध्ये आहे चुंबकीय आकर्षण, आहे की नाही, हो मॅडम, आहे हो. आहे. हो. आहे ना. हा, हं. तर आता हे जे त्यांनी जे शोध लावले, तर त्याच्यामध्ये त्यांनी काय म्हटलंय की ही जे ग्रह तारे आहेत तर त्यांची आकर्षणाची एक गती आहे, आणि त्यांचा जो फोर्स आहे त्याच्यामुळे एका ठराविक कक्षेमध्येच ते फिरत असतात, बरोबर. म्हणजे ते जे आकर्षण आहे ते कुठेही एक जागा सोडून दुसऱ्या ग्रहाच्या कक्षेमध्ये गेले असं कधी होत नाही. हा, तर हे असं सगळं होत असतं आणि हे जी शक्ती आहे त्याचा प्राणी मात्रांवरती परिणाम होत असतो. आणि आता पृथ्वीची जी आंतरिक चुंबक शक्ती आहे तर ती साधारण 1000 मैल अशी आहे, आणि बाह्य शक्ती 60 ते 70 हजार मैल अशी पसरलेली आहे. आता सूर्यावरून जी काही मॅग्नेटिक शक्ती येते किंवा, तर ती जी आहे तर ती पृथ्वीवरती स्थिर होते, आणि त्यामुळे पृथ्वीला ती चुंबक शक्ती मिळते असं वैज्ञानिकांचं मत आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळी पुस्तकं बघितली तर तुम्हाला वेगवेगळी मतं किंवा काय तुम्हाला ह्याच्यातून दिसून येतं. आता चंद्राच्या चुंबक शक्तीचा परिणाम आपल्यावरती होतो याच्याबद्दल काय माहितीये तुम्हाला? आपण, अमावस्या अमावस्या गुरुत्वावरती पौर्णिमेचा येते पण मॅडम मानस बरोबर, त्याचा परिणाम होतो. अमावस्या आणि पौर्णिमा त्याचा मनावरती परिणाम होतो, भरती आणि ओहोटी येते. आणि हं. आता म्हणजे काय की पृथ्वीवरचं जे लिक्विड आहे, आता भरती येते म्हणजे काय, पाणी वरच्या दिशेने ओढलं जातं, आणि ओहोटी येते म्हणजे ते आत खेचलं जातं, म्हणजे तिथे प्रतिकर्षण, ऍक्च्युली ऑपोजिट ऍक्शन होते. हा, मग आता आपल्या शरीरामध्ये रक्त आहे की नाही, बरोबर, आपल्या शरीरात रक्त आहे, मग ते खेचलं जात असणार, ते ऍक्टिव्हेट होत असणार, त्याच्यामध्ये काही कंपन पेशींमध्ये निर्माण होत असणार. त्याचाच परिणाम म्हणून आपण बघतो बघा की मनोविकार असतात काहींना, तर ते मनोविकार त्याचे झटके जे असतात तर ते पौर्णिमेला वगैरे त्यांना येतात. आणि म्हणून बऱ्याच वेळेला आपल्या आयुर्वेदामध्ये काही औषधं बनवली जातात तर ती चंद्राच्या प्रकाशामध्ये ठेवली जातात, म्हणजे त्या काही विशिष्ट पद्धती आहेत. तर चंद्राच्या, म्हणजे दम्याला औषधं वगैरे देतात तर ती दुधातून देतात, किंवा म्हणजे चंद्राच्या प्रकाशात ठेवून, किंवा काय, किंवा काही औषधं बनवताना पण ठराविक दिवस त्याच्यामध्ये ठेवायची, अशा काही गोष्टी त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. म्हणजे निसर्गामध्ये जी काही शक्ती आहे तर ती पंचमहाभूत आहे. तर आता आपण विचार करूया, हे मॅग्नेट थेरपी आहे, आणि आपण त्याचा निसर्गोपचारामध्ये का बरं आपण त्याचा अभ्यास करतो आहे, तर या गुरुत्वाकर्षण शक्ती काय आहे शेवटी, की ही निसर्गातलीच शक्ती आहे, हो की नाही. त्याच्यामुळेच हे ग्रह तारे एकमेकांशी बांधले गेलेले आहेत. त्याचाच, त्या शक्तीचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या मनावरती होतोय. हा, आणि म्हणून पंचमहाभूतांशी संबंधित आहे, सगळ्यांवरतीच त्याचा इफेक्ट होतोय, आणि म्हणून आपण ही निसर्गोपचार पद्धतीमध्ये तिला इन्क्लूड केलं गेलेलं आहे. आणि आपण बघा, नमस्कार करतो, नमस्कार करताना आपल्या पद्धतीमध्ये काय आहे, खाली वागतो आपण, पायाला स्पर्श करतो, आणि पायाला स्पर्श करतो, आणि आशीर्वाद देताना आपण काय करतो, डोक्यावरती हात ठेवतो आपण, हो की नाही. मग डोक्यावरती हात ठेवतो तर ते का ठेवतो आपण, की आपल्यातली चुंबकीय पॉवर त्याच्यामध्ये जाते. म्हणजे आपण आशीर्वाद कोणाकडनं घेतो, जे कोणी गुरु आहेत, पॉवरफुल व्यक्ती आहेत त्यांच्याकडनं. आता त्यांच्याकडे ही शक्ती, त्यांची ध्यान धारणा किंवा
मूळतः त्यांना जन्मापासून आलेली असते, पण ही त्यांची तीच शक्ती आहे की त्या शक्ती तुमच्याकडे ट्रान्सफर होते. पूर्वीच्या काळी गुरु म्हणजे तर आपल्याला रामकृष्ण परमहंस आहे, त्यांनी म्हणजे आपली शक्तिपात केला त्यावेळेला काय, आपला हा हात डोक्यावरती ठेवला विवेकानंदांच्या आणि सगळं त्यांना ट्रान्सफर केलं, हो की नाही? मग हे काय आहे? ही चुंबकीय शक्तीच आहे. एखाद्या व्यक्तीच्या तुम्ही जवळ जाता त्यावेळेला तुम्हाला छान वाटतं. हा, आपण ऑरा बिरा म्हणतो, मग हे छान वाटतं. हे काय असतं की त्याची जी शक्ती आहे, चुंबकीय शक्ती, ती त्याच्या शरीराच्या भोवती असते आणि तिच्यामध्ये तुम्ही गेल्यामुळे तुम्हाला प्रसन्न वाटतं. एखाद्याचा नसतो ऑरा चांगला. म्हणजे हे सगळे शक्तीचेच प्रकार आहेत, चुंबकीय शक्तीचे. आता आपण याच्यामध्ये आपण जर बघितलं तर उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव आपण याच्यामध्ये बघतो. तर उत्तर ध्रुव, प्रत्येक ध्रुवाचे त्यांचे स्वतःचे असे गुणधर्म आहेत आणि त्या गुणधर्मांचा वापर ह्या मॅग्नेट थेरपीमध्ये आपल्याला केलेला दिसून येतो. आता एक मिनिट हं. तर आता उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव कोणत्याही एका, त्याच्यामध्ये मुख्य दोन प्रकार आहेत लोहचुंबक उपचार पद्धतीमध्ये, की युनिपोलार आणि बायपोलार. म्हणजे एका मॅग्नेटच्या एकाच ध्रुवाचा वापर करून तुम्ही ती थेरपी करायची, किंवा दोन्ही ध्रुवांचा वापर करून तुम्ही ती थेरपी करायची. तर युनिपोलार म्हणजे कोणत्याही एका, म्हणजे उत्तर किंवा दक्षिण ध्रुवाचा उपयोग तुम्ही करायचा, त्याला युनिपोलार म्हणजे एकच पोल म्हणजे एकच ध्रुव वापरून केलं जातं, आणि दोन्ही ध्रुवांचा एकाच वेळी वापर करायचा, ही बायपोलार मेथड असं त्याला म्हटलं जातं. आणि म्हणजे त्याला संपूर्ण क्षेत्रीय उपचार म्हणजे पूर्णपणे तुम्हाला त्याचा उपचार केला जातो असं. आता दक्षिण ध्रुवाचा उपयोग काय आहे? तर दक्षिण ध्रुव म्हणजे लक्षात ठेवा की कुठली गोष्ट कमी करण्यासाठी अवरोध आहे असं असं असा अशा ठिकाणी त्याचा वापर केला जातो. तर दक्षिण ध्रुवात अवरोध किंवा वेग मंद करण्याची शक्ती आहे. हं? गारवा देतो, शांती देतो. पाण्यामध्ये ठेवल्यास पाण्यातल्या क्षाराचं प्रमाण वाढतं, म्हणजेच आम्लता कमी करतो. हे अगदी लक्षात ठेवायचं. पाण्यामध्ये क्षार असतात, त्याचं प्रमाण आहे, तर ते वाढतं म्हणजे काय, ऍसिडिटी कमी करतो. त्याच्यानंतर संकोचन म्हणजे आकुंचन करून घेणं, संकोचन करण्याचा गुणधर्म आहे. कॅपिलरी मधील रक्ताचे अभिसरण मंद करतो. आता संकोचन करतो म्हणजे काय, की त्या आक्रसून घेतल्या जातात. हा, मग जर तुमचं रक्त वाहतंय, कुठेतरी रक्त वाहत आहे, तर मग रक्त वाहत आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला बंद करण्याची गरज आहे रक्त प्रवाह. मग रक्त प्रवाह बंद करायचा आहे, तर तिथल्या कॅपिलरीज काय आहे, त्याचं संकोचन म्हणजे त्या बारीक झाल्या पाहिजेत ना थोड्या, तर तिथला रक्त प्रवाह कमी होणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी आपण तिथे दक्षिण ध्रुवाचा उपयोग आपण करणार आहोत. कॅपिलरी मधील रक्ताचे अभिसरण तो मंद करतो, सांसर्गिक रोग काबूत आणतो आणि सूज कमी करतो. गळव गाठीचा विकास थांबवतो आणि आटोक्यात आणतो. म्हणजे गळू बिळू झाले असतील, कुठलीही गोष्ट आहे ती कमी करण्याचं काम आहे, तर ते इथे केलं जातं. या चुंबकाच्या क्षेत्रात ठेवलेली फळे, भाजीपाला, दूध जास्त काळ ताजी राहतात, कारण तो त्याची जी पिकण्याची जी क्रिया आहे ती कमी करतो, बरोबर? म्हणून सांधेदुखीमध्ये उपयुक्त आहे. सूक्ष्म जीवाणूंमुळे होणारे सांसर्गिक रोगांमध्ये खूप उपयुक्त आहे. डोळ्यांचे रोग व कमजोरपणा याच्यामध्ये उपयुक्त आहे. निद्रानाश, ज्ञानतंतूंची वेदना याच्यामध्ये उपयुक्त आहे. आता तुम्ही हे जर सगळे बघितले असतील दक्षिण ध्रुवाचे, याच्यामध्ये फक्त हे एक लक्षात ठेवायचं, कारण ते थोडं वेगळं आहे की क्षाराचं प्रमाण आहे ते वाढवतं जर तुम्ही पाण्यामध्ये ते ठेवलं, आणि किंवा पाण्याच्या वर बाटली जर तुम्ही ठेवली, त्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, तर ते आपण बघणार आहोत कशा पद्धतीने ते वापरलं जातं वगैरे. तर त्याच्यात क्षाराचं प्रमाण वाढतं आणि म्हणून ऍसिडिटी कमी करायला, आम्लता कमी करतो. आता उत्तर ध्रुवाचे अगदी अपोजिट गुणधर्म त्याच्यामध्ये आढळून येतात. तर उष्णतादायक आहे, शक्तिदायक आहे, शरीराच्या क्रियांना तो शक्ती देतो. पाण्यात ठेवल्यास पाण्याच्या क्षाराचे प्रमाण कमी करतो. हा उत्तर ध्रुव म्हणजे, उत्तर ध्रुव म्हणजे उत्तर ध्रुवाचे अगदी अपोजिट गुणधर्म त्याच्यामध्ये आढळून येतात. तर उष्णतादायक आहे, शक्तिदायक आहे, शरीराच्या क्रियांना तो शक्ती देतो. पाण्यात ठेवल्यास पाण्याच्या क्षाराचे प्रमाण कमी करतो.
टिश्यूज जे असतात त्याचं आपण मगाशी कॅपिलरीज काय बघितलं की त्या रक्तवाहिन्या आहेत त्या आकर्षून घेतो, संकोचन करतो. तर इथे काय आहे, इथे रुंद करण्याचं काम केलं जातं. टिश्यूज असतात म्हणजे ज्या उती असतात त्यांचं एक्सपान्शन केलं जातं. बारीक केशवाहिन्यांमधील रक्ताची जी गती आहे तर ती इथे वाढवली जाते. म्हणजे हा हा जो ध्रुव आहे तर तो आजूबाजूला म्हणजे विस्तार करण्याचं, थोडक्यामध्ये वाढवण्याचं, विस्तार करण्याचं काम हा करतो. सूज वाढवतो, संसर्ग वाढवतो, कारण जीवाणूंना हा म्हणजे आता हा शक्ती प्रदान करतो ना, मग त्या जीवाणूंना सुद्धा तो शक्ती प्रदान करतो, म्हणून त्या गोष्टी वाढतात. कारण जीवाणूंना सुद्धा हा ध्रुव शक्ती आणि उष्णता पुरवतो. आता तो साध्या किंवा कॅन्सरच्या गाठींना उत्तेजित करून वाढवतो, त्यामुळे त्या पिकतात आणि फुटतात. म्हणजे काही गळवं जर तुम्हाला पिकवून फुटवायची असतील तर उत्तर ध्रुवाचा उपयोग केला जातो, आणि काही बसवायची असतील तर दक्षिण ध्रुवाचा उपयोग केला जातो. आता मगाशी आपण दक्षिण ध्रुवाचं बघितलं की त्याच्या संपर्कात आलेली फळं भाज्या हे म्हणजे ताज्या राहतात, फ्रेश राहतात. तर इथे काय आहे, फळं लवकर पिकतात, भाजीपाला थोड्याच अवधीत कुजू लागतो व आंबट होतो. हा ध्रुव उत्तेजना देणारा आहे, शक्ती व उष्णता देण्याचा गुणधर्म असल्याने अर्धांग वायू, त्वचेवरचे पांढरे डाग, स्नायूंची दुर्बलता, साधारण किंवा आजारानंतर येणारा थकवा, म्हणजे तुम्हाला एरवी सुद्धा अशक्त वाटत असेल किंवा आजारानंतर सुद्धा तुम्हाला थोडस हे वाटत असेल की थकवा आला आहे, किंवा ॲलोपेशिया झाला असेल, म्हणजे तुमचं काय म्हणूया केस आहेत ते एखाद्या गळून जातात. हम्म तर तसं झालं असेल तुम्हाला, चक्कर वगैरे येत असेल, कारण उत्तेजना वाढवणारा आहे ना तो, तर त्याच्यामुळे हा अशा ठिकाणी उत्तर ध्रुव उपयोगी पडतो. म्हणजे कुठलेही जे काही रोग असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तेजना वाढवण्याची गरज आहे. आता दुर्बलता झालीये तर तुम्हाला ते ऍक्टिव्ह करायचे, म्हणून तिथे उत्तर ध्रुव पाहिजे. म्हणजे कशा दृष्टीने एखादा आजार आला तर कशा दृष्टीने तुम्ही उपयोगात आणणार आहात, तर वाढवण्यासाठी उत्तर ध्रुव, कमी करण्यासाठी दक्षिण ध्रुव. आता युनिपोलार ज्या वेळेला ध्रुव वापरला जातो तर त्यावेळेला काळजीपूर्वक घ्यायचं असतं, कारण म्हणजे जास्त वापर तुम्ही त्याचा करायचा नाहीये, म्हणजे अनावश्यक आपण आपल्याकडनं केलं जाईल असं होता मॅडम कामा नये. हे समजलं नाही, हे थकवा, अर्धांगवायू, स्नायूंची दुर्बलता आता हे हे बघा, वाढवू आता ऐका पॅरालिसिस, आता मला खूप थकवा आलाय, हा, तर तुम्ही मला एखादं सरबत दिलं तर मला कसं सरबत पाहिजे, मला तुम्ही काढा द्यायला पाहिजे का मला असं फ्रेश वाटेल असं थंड सरबत दिलं पाहिजे? थंड सरबत थकवा हा जाईल म्हणजे असं. बरोबर. मग आता तुमचे स्नायू दुर्बल झालेत, पॅरालिसिस झालाय, तुम्ही मरगळून गेलात, तर मग अशा वेळेला तुम्हाला उत्तेजना द्यायला पाहिजे ना. मग उत्तेजना आहे ती कशामुळे मिळणार तुम्हाला? उत्तर ध्रुवामुळे मिळणार. कळलं? मग म्हणजे एखादी गोष्ट वाढवायची आहे तर त्याच्यासाठी उत्तर अर्धांग वायू आहे, त्वचेवरचे पांढरे डाग, स्नायूंची दुर्बलता, म्हणजे आपल्याला नॉर्मल आलेला थकवा किंवा आजारपणानंतर आलेला थकवा, ॲलोपेशिया म्हणजे तुमचे केस गळून जातात आहेत अशा वेळेला, कारण तिथल्या पेशींना उत्तेजित करून नंतर व्यवस्थित केस बाहेर येण्यासाठी, किंवा चक्कर येते, अशा वेळेला तुम्हाला उत्तर ध्रुवाची तुम्हाला थेरपी तुम्हाला द्यायला पाहिजे. त्याचं भारीत केलेलं पाणी. अर्धांगवायू मध्ये कसा उपयोगी पडेल मॅडम? अर्धांगवायू म्हणजे काय? पॅरालिसिस झाला ना. पॅरालिसिस. हा हा, पॅरालिसिस झाल्यात म्हणजे तुमच्या तिथल्या बेसिकली तुमच्या नर्व्स आहेत तर त्या तिथे ऍक्टिव्ह नाहीयेत आणि स्नायू दुर्बल झालेले आहेत. हा, मग तुम्ही काय करणार? तुम्ही त्याचं पाणी देणार किंवा उत्तर ध्रुवानी भारीत केलेलं तेल तुम्ही लावा. आपण क्रोमोथेरपी केली तर लाल रंगाचं तेल तुम्ही वापरू शकता, लाल रंगाच्या बाटलीत भरलेलं तेल, हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे म्हणजे कुठे काय कमी आहे, काय जास्त आहे, आपल्याला काय करायचं आहे हे आपल्याला माहिती पाहिजे, आणि मग त्यानुसार तुम्ही ती थेरपी वापरणार. अर्धांगवायूमध्ये काय स्नायूंची दुर्बलताच आहे ना, आणि हा तुमच्या नसा, मेंदूपासून निघणाऱ्या नसा आहेत तर त्यांच्यावर परिणाम झालेला आहे, मग त्यांना ऍक्टिव्ह करायचंय तुम्हाला. बरोबर. पॅरालिसिस झालेल्यांना मसाज केला जातो, हो की नाही? येस. हा, हा मसाज करताना काय करतात, उष्णता तिथे निर्माण केली जाते.
हा, तुम्ही मसाज करता त्यावेळेला तुमचं प्रेशर दिलं जातं, त्या प्रेशरमुळे आतमधले जे नर्व्स आहेत ते ऍक्टिव्ह होतात, नर्व एंडिंग्स असतात ते ऍक्टिव्ह होतात. तुमचं मसल्स आहे तर ते मसल्स मध्ये सुद्धा जी लिथार्जी म्हणजे ते गळून पडलेले आहेत तर ते पेशी त्याच्यातनं ऍक्टिव्ह केलं जातं. ओके नाही. आलं लक्षात. ओके. दोन्ही ध्रुवांचा एकाच वेळी उपयोग केला बायपोलार मेथड मध्ये तर रोग निवारणासाठी थोडा वेळ लागू शकतो. अशा वेळी ठीक आहे, आपण ना आता ह्या चुंबक चिकित्सेचे आपण काय तत्व काय आहे, आपण हे नंतर कसं करायचं हे नंतर बघूया. आता हे चुंबक चिकित्सेची तत्व काय आहेत किंवा चुंबक चिकित्सा करताना काळजी कोणती घ्यावी, प्रश्न कुठलेही वेगळे विचारले तरी त्याचं उत्तर एकच आहे. तर आता ह्या प्रत्येक मॅग्नेटची पॉवर असते. वेगवेगळे आपल्याला वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला हे मॅग्नेट मिळत असतात. काही आता तुम्ही सध्या त्याचे आपल्याला वेगवेगळी उपकरणं मिळतात, म्हणजे मॅग्नेटिक बँड मिळतात, माळा मिळतात, नंतर इथे पट्टी लावायला, इथे आता परवा बघितली ते डोक्याला लावायला पट्टी पण मिळते, मॅग्नेटिक बँड केसांना इथे लावायला. त्याच्यानंतर कमरेचे पट्टे मिळतात, कमरेच्या पट्ट्यामध्ये पाठीच्या मणक्याला असे छोटे छोटे मॅग्नेट्स असे बॅक साईडला लावलेले असतात आणि तो पट्टा तुम्ही लावायचा की तुमच्या पाठीच्या मणक्याला चांगल्या प्रकारे वापर होतो. पण त्याच्यामध्ये त्यांनी ते अरेंज केलेले असतात प्रत्येकाचे उत्तर ध्रुव दक्षिण ध्रुव बघून. तर आणि गोल मॅग्नेट्स असतात आणि त्याची पॉवर वेगवेगळी असते आणि ते तुमच्या रोगाच्या स्वरूपानुसार, आजार काय आहे त्याच्यानुसार, तुमचं लिंग काय आहे, कशा स्वरूपाचं आहे, डोक्याला लावायचं आहे, पायाला लावायचं आहे, त्याच्यानुसार त्याची तुमची पॉवर कमी जास्त असते. आणि मग तो दक्षिण ध्रुव उत्तर ध्रुव ते करून तुम्हाला ते मॅग्नेट तुमच्या शरीराच्या भोवती तुमच्या ठेवले जातात, शरीराला लावून असे ठेवले जातात किंवा पायाखाली ठेवले जातात, म्हणजे दोन्ही पायांच्या तळव्याखाली, हाताच्या तळव्याखाली असे ते उपचार तुम्हाला केले जातात. तर डोळे आता हे हे जे असतात तर आपण आपले जे नाजूक अवयव आहे तर त्याच्यासाठी कधीही स्ट्रॉंग पॉवरचा मॅग्नेट वापरायचा नसतो. तर आता डोळे, मेंदू यांसारख्या नाजूक अवयवांसाठी शक्तिशाली चुंबक वापरू नये. कालावधी साधारण 15 ते 20 मिनिटांपेक्षा जास्त नसावा. म्हणजे चला ही थेरपी चांगली आहे म्हणून आपण जास्त वेळ वापरला, जास्त फायदा होईल, तर असं काही करू नये. यामध्ये भोक असलेला, आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे असतात. मी जसं गोल म्हटलं मोठे पॉवरफुल असतात, असे अर्धचंद्राकार असतात, काही मध्ये गोल भोक असलेले असतात, म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारचे चुंबक आपल्याला बघायला मिळतात. तुम्ही जर गुगल केलं तर तुम्हाला त्याचे चित्र सुद्धा तुम्हाला लगेच दिसतील की कुठल्या कुठल्या स्वरूपाचे ते चुंबक असतात ते. मध्ये भोक असलेला गोल अथवा चुंबक, छोटा चुंबक आता डोळ्यांवरती लावायचा आहे तुम्ही, तर डोळ्यावरती लावताना चुंबक कसा असतो त्याला रंग दिलेले असतात. आणि असे म्हणजे असा आकार असतो त्याचा आणि एवढाच चौकोनी असतो आणि खोल केलेला असतो आणि ते कमी पॉवरचे असतात, तर ते तुम्ही डोळ्यावरती ठेवू शकता. आणि कधीही चुंबक थेरपीचा जर तुम्हाला हे नुसतं आपण अभ्यास करून तुम्ही चुंबक चिकित्सा करायची सुरुवात करायची नाही, कधीच नाही. म्हणजे अजून आम्ही सुद्धा फक्त तुम्ही भारीत पाणी किंवा ठराविक गोष्टीच तुम्ही करू शकता, कारण का त्याच्या मागचं कोणाला काय त्रास होईल हे सांगू शकत नाही. त्याच्यासाठी व्यवस्थित एखादं चुंबक चिकित्सेचं केंद्र असेल त्याच्या ठिकाणी जाऊन तुम्ही, आता हे तुम्हाला नॉलेज मिळालंय पण ते ऍक्च्युअल ऍप्लिकेशन करण्यासाठी तुम्ही त्यांच्याकडे जाऊन ते व्यवस्थित शिकून घ्यायचंय की कोणाला कसा किती कोणत्या याच्यामध्ये. आपण ही फक्त तोंड ओळख आहे प्रत्येक विषयाची, तुम्ही जर बघितली तर निसर्गोपचाराची ऍक्च्युअल करण्यासाठी जे खूप वर्ष त्या ज्ञानामध्ये आहेत आणि उपचार पद्धती करत आहेत त्यांच्या हाताखालून तुम्ही शिकून घ्यायचं जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर. म्हणजे नुसतं वाचून ऐकून इतरांपेक्षा आपण हा कोर्स केल्यावर आपलं नॉलेज जरा बरं आहे, याच्या पलीकडे नाही. कधी लक्षात ठेवा, कारण काय आहे ना, धोके असतात ते आधी माहिती करून घेणं गरजेचं असतं. आता आपण बघितलं 15 ते 20 मिनिटापेक्षा जास्त वापरायचा नाही. डोळ्यावरती आहे तो अर्धचंद्राकार किंवा गोल असं वापरला जातो. शक्तिशाली चुंबकामार्फत उपचार घ्यायचा असेल तर पोट तुमचं रिकामं असलं पाहिजे. जेवल्यानंतर 2 तासापर्यंत चुंबकीय उपचार घेऊ नये.
कारण रक्ताभिसरणाचा वेग मुख्यतः पोटाकडे असतो. हे आपल्याला माहिती आहे की जेवण झाले तर रक्त पोटाकडे जातं आणि म्हणूनच आपल्याला थोडीशी गुंगी येते, कारण मेंदूकडचा सप्लाय पण थोडंसं पोट घेतं आणि म्हणून आपल्याला थोडंसं झोपावंसं वाटतं. हम्म? त्यात व्यत्यय आणू नये, म्हणजे त्याच्यामध्ये बाधा आणायची नाही, कारण आधी पचन झालं पाहिजे. गर्भवती स्त्रीने चुंबकीय उपचार टाळावे. उपचार घेताना रुग्णाने लाकडी पलंग किंवा खुर्चीवर बसणे आवश्यक आहे. लोहचुंबकही जमिनीवर न ठेवता लाकडी पाटावर ठेवावी. म्हणजे काही उपचार पद्धती पायाखाली ठेवले जातात किंवा हाताखाली ठेवले जातात, तर त्यावेळेला पाटावरती ठेवायची. आणि कधी जर तुमच्याकडे स्ट्रॉंग चुंबक असतील तर लाकडी पेट्या आणून त्या लाकडी पेट्यांमध्ये ते चुंबक ठेवायचे, कारण इतर ठिकाणी ठेवले तर त्याची पॉवर कमी व्हायला सुरुवात होते. लोहचुंबक अशा रीतीने ठेवले पाहिजेत की उत्तर ध्रुव उत्तरेकडे व दक्षिण ध्रुव दक्षिणेकडे असेल. असे केल्याने पृथ्वीचे चुंबकीय क्षेत्र चुंबक म्हणजे चुंबकाच्या चुंबकीय क्षेत्राला समांतर राहते व लोहचुंबकाचा म्हणजे परिणामकारकता वाढते. चुंबकाचा उत्तर ध्रुव उत्तरेकडे, पृथ्वीच्या उत्तरेत. त्वचा रोगावर उपचार करताना लोहचुंबक व त्वचा यांच्यामध्ये पातळ कापड ठेवावे, कारण त्वचा रोगांवरचं इन्फेक्शन होऊ शकतं आणि एकाचा चुंबक आपण दुसऱ्याला वापरला, आपण किती सूक्ष्म जीवाणू असतात, म्हणजे व्हायरस हे असतात जीवाणू, की ते त्याला चिकटून राहू शकतात. आणि म्हणून कधीही एक पातळ फडकं त्याच्यावर ठेवायचं, कारण चुंबक तर जाऊच शकतं ना, त्याची अट्रॅक्ट तर करून घेऊच शकतं, त्यामुळे एक पातळ फडकं त्याच्यामध्ये कापड ठेवायचंय. सामान्यतः उपचारानंतर काही दुष्परिणाम झालेले आढळत नाहीत. ध्रुवाची चुकीची निवड, आता दुष्परिणाम झालेच तर ते आपल्याकडून काहीतरी चूक झालीये हे समजून घ्यायचंय. आता ती काय, तर ध्रुवाची चुकीची निवड किंवा रुग्णाची अतिसंवेदनशीलता यामुळे काही त्रास झाला तर तो योग्य ध्रुव बदलून किंवा पंजे जस्ताच्या पट्टीवर थोडा वेळ ठेवून परिस्थिती परत सामान्य होते. लोहचुंबकाने कायम स्वरूपाचा दुष्परिणाम होत नाही. आता आपण दोन व्यक्ती बघितल्या तर दोघींची शक्ती ही वेगवेगळी असते, बरोबर. प्रतिकारक क्षमता म्हणा किंवा त्यांची स्वतःची सुद्धा जी ताकद असते ती वेगवेगळी असते. तर तुम्ही एकच उपचार दोघांना दिला तर एखादीला त्रास होऊ शकतो. तर मग त्रास झाला तर काय, तर जस्ताच्या पट्टीवरती तुम्ही हात ठेवला तर ते मॅग्नेटचा जो इफेक्ट आहे तो तुमचा कमी होऊन जातो. म्हणजे पण त्याच्यानी असं काय खूप तुम्हाला त्रास झाला असं या चिकित्सेने होत नाही. शक्तिशाली लोहचुंबकाच्या विरोधी ध्रुवाला एकमेकांच्या संपर्कात आणू नका. क्वचित त्यामध्ये बोट सापडून इजा होण्याची शक्यता आहे. शिवाय चिकटलेले चुंबक वेगळे करणे मुश्किल होईल. एवढे मोठे जे चुंबक असतात ना, तर ते असे फाटकन एकदम इतक्या फोर्सफुली एकमेकांना अट्रॅक्ट करतात. आणि जर तुम्हाला आता ते चिकित्सा द्यायची आहे आणि तुम्हाला ते वेगळे करायचे आहेत ना, तर ते असे पण घासून करायला पण खूप ताकद लागते अशी वेगळे करण्यासाठी. आणि म्हणून ते लाकडी जिथे असे मध्ये उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाच्या मध्ये अशी लाकडी पट्टी ठेवलेली असते, दोन असे वेगळे वेगळे ठेवायचे कधी पण एकमेकांना. काही बरेच जण, कारण आमच्याकडे सुद्धा माझ्या म्हणजे सासूबाईंनी आणले होते आणि ते असे आम्ही त्यांना डॉक्टरांनी लावायला सांगितलेले, तर ते जागा कमी लागावी म्हणून ते असे एकत्र त्यांनी ठेवून दिले आणि ते बाजूला करता करता इतके नाके नऊ आले की बस. मग तेव्हापासून आम्ही प्रत्येकाला वेगवेगळे डबे करून त्याच्यामध्ये ठेवले होते त्यावेळेला. लोहचुंबकाच्या आसपास होमिओपॅथी औषधे ठेवू नका, त्यामुळे औषधाच्या शक्तीमध्ये किंवा पोटेन्सी म्हणलं जातं तर त्याच्यामध्ये फरक पडतो. उपचार घेताना रुग्णाची स्थिती पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राला समांतर असावी. जर झोपून उपचार घ्यायचा असेल तर डोके उत्तरेकडे व पाय दक्षिण दिशेकडे असणे आवश्यक आहे. बसून उपचार घेताना शरीराची उजवी बाजू उत्तर दिशेकडे व डावी बाजू दक्षिण दिशेकडे. स्टीलच्या लोहचुंबकाला पाणी लागू देऊ नये, तसेच
कारण काय गंजतात ते. काही काही जण काय करतात माहितीये, पाण्यामध्येच टाकून ठेवतात ते, तर ते गंजून जातात. ते तसं काही कधी करू नये. तसेच ज्या अवयवांवर उपचार करायचा आहे तो भाग पुसून कोरडा करावा. नंतर सगळ्यात महत्वाचं, काही काहींना पेसमेकर लावलेले असतात किंवा ऑपरेशन झालेले असतात, तर त्यांच्या पायामध्ये हातामध्ये रॉड लावलेले असतात किंवा इतर काही धातू खिळे असतात, ते ऑपरेशन नंतर ते राहिलेले असतात, म्हणजे लावलेले असतात. तर इतर कोणतीही धातूची वस्तू जर शरीरामध्ये असेल तर लोहचुंबकाचा उपयोग टाळायचा आहे. हे अगदी महत्वाचं आहे. म्हणजे आपणही बऱ्याच वेळेला पटकन चला आम्हाला येतंय करूया असं असेल तर ते करू नये. आता आपण थांबूया इथे, कारण शरीराच्या क्रियांवर होणारा भाग आहे तो मोठा आहे. 3 वाजलेले आहे. एक ओंकार करू.